कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। इथे काय झालं? काय नाही, कुठे काय? तू सांगितलं नाहीस म्हणजे आम्हाला काय कळत नाही होय? अगं कशाला एवढं टेन्शन घेतीस? अमोल व्यवस्थित घरी येईल, बापू आहेत बरोबर, घेतील की काळजी? हा अहो वंस, मला बापूंचा फोन आला होता, ते कधीच निघाले तिथून। तुम्ही उगाच काळजी करताय बघा। अगं काळजी करणं साहजिकच आहे, पण हा बघ आला बापू। काय म्हणलेलं मी तुला? अरे वा, आजगाव आवडलेलं दिसतंय। हो मा, बापूंनी पूर्ण आजगाव दाखवलं। जुनं घर, मंदिर, कट्टा, सगळं दाखवलं बापूंनी। आणि मला तिथे भरपूर लोक भेटली। हो, तर माहितीये मा, तुला बाबांना सगळे ओळखतात तिथे। बाची सरकार लय फिरलेलं दिसतंय की तुम्ही? हा मा, पहिल्यांदा आजगावला गेलो असं वाटलंच नाही मला। इथले लोक सगळे मला आधीपासूनच ओळखत होती। आप्या, दिवसभर साहेबांच्या पायाला नुसती भिंगरी होती बघ, एक मिनिट थांबला नाही तो। बापरे, काय काय केलं अजून दिवसभर? मा, आम्ही खूप फिरलो, लोकांना भेटलो, मज्जा केली। तिथल्या लोकांनी तुझी खूप आठवण काढली, तुझं खूप कौतुक करत होते। अमोल, अरे आज गावातली माणसं दीदीला चुकून पण विसरणार नाहीत बघ। ती सगळी आपली माणसं आहेत बाळा। मामा, आपण परत आजगावला जायचं ना? हो ना मा? मा, काय झालं? तू बोलत का नाहीयेस? मी पुन्हा आजगावला जाऊ म्हणलं पण तुला आवडलं नाही का? अरे नाही, असं नाही काही। तुम्ही आता चालत ना? चला फ्रेश व्हा बापू, फ्रेश व्हा, मला एक फोन आहे। बर बर, चला चला। हॅलो अर्जुन, कुठे आहात तुम्ही? सापडला तो माणूस? तुम्ही नीट आहात ना? मॅडम तुम्हाला सगळं सांगतो मी। आम्ही इकडे धाड टाकली पण मॉन्टी सातो आम्हाला चकवा देऊन निसटलाय। काय? असा कसा निसटला? सगळी चूक माझी आहे मॅडम। आम्ही इकडे धाड टाकायला आलो त्याच्या आधीच मॉन्टी सातो इथं पोहोचलेला होता आणि आड्यावरच्या बाकी लोकांचा अंदाज न घेता मी धाड टाकली आणि सगळा गोंधळ उडाला आणि त्याचा फायदा घेऊन मॉन्टी सातो पळून गेला। आपल्या लोकांना काही झालं नाही ना? नाही नाही नाही, कुणाला काही झालं नाही, पण मॅडम सगळ्याची जबाबदारी माझी आहे। आय एम सॉरी, माझी चूक झाली। हॅलो हॅलो मॅडम। हो नाही, तुम्ही नका सॉरी म्हणू। आणि आता सापडलं नाही म्हणजे कधीच सापडणार नाही असं नाहीये ना? तुम्ही खूप प्रामाणिकपणे मेहनत केली आहे सगळ्यांनी। आपण लवकरात लवकर त्याला पकडू। हो ठीक आहे मॅडम। सांगितलं नाही, सांगता पण आजगावला कधी जायचं? अरे बाळा, तू आता बाची सरकार अहो काय राव प्रश्न विचारताय? मा सांगतो म्हणले ना, आत्ताशी आलाय, खाल्लं नाही काय नाही, चला लवकर खाऊन घ्या। आई मामा, अहो, चला ओ, चला चला चला, खाऊन घ्या काहीतरी। अकुना, बताता, तुम्ही तुमचे फोटो तुमच्या आईबाबांना दाखवलेत का? हो, मी दाखवलं। बाबांना आजगाव खूप आवडलं। माझा दादा तर म्हणत होता की नेक्स्ट टाइम त्यालाही यायचंय। आमचा आजगाव हायच भाली, पण तू एवढ्या घाईत का बोलून घेतलंस? हो सांगतो। थांब सिम्बा, पण तुझे घरातले? मा ऑफिसला आहे, बापू दुकानात, मामा वही कपडे बदलतोय, मम्मा रील करतीये। हा, मग ठीक आहे, सांग। हे बघा, मी माझ्या आई बाबांना सांगायचं ठरवलंय। पण कसं? तेच तर ठरवायचं आपल्याला आता। ठरवायचे? हा, जाऊन सांगून टाकूया।
अरे ऐका, मला माझ्या मा आणि बाबांना एक स्पेशल पद्धतीने सांगायचंय. म्हणजे वागायचं म्हणजे. तुम्ही सांगा तुमच्याकडे काय आयडिया असेल तर. आता स्पेशल म्हणजे त्यांना एकदम बेस्ट वाटायला पाहिजे ना. हा, त्यांना एकदम बेस्ट वाटलं पाहिजे. एखादीच विसरली नाही पाहिजे. आज गाव स्पेशल आहे तसं. हा तसं. मग तू त्यांना तिकडच का नाही नेऊन सगळं सांगून टाकत. अरे हा, हे आयडिया तर एकदम भारी आहे. पण तिनू एक अडचण आहे. काय? माझ्या मा आणि बाबांना एकत्र तिकलं न्यायचं कसं? माझी मा अशी आज गावाला येणारच नाही. मग काय करायचं विचार करा. सापडली आयडिया. सांग की मग. सिम्बा, आता हे बघ, आपण लहान आहोत ना, मग मोठे आपलं ऐकणारच नाहीत. पण जर आपल्या गँग मध्ये आपल्याला मोठा मेंबर मिळाला तर. छान आयडिया ही. पण आपल्याला कोण मेंबर मिळणार? बाय बाय अमोल गँग. बाय मामा. मिळाला मेंबर. कोण? तुम्ही इथेच थांबा, मी मामाशी बोलून येतो. मामा. ओ बाचे सरकार, खेळायला सोडून इकडे काय करताय? मामा, तू जगातला बेस्ट मामेस ना. अरे तो तर मी हायच र. आपली जोडी जगातली बेस्ट मामा बाच्याची जोडी आहे का नाही? मला सांग, तू आज मला एवढी लाडीगुडी का लावायला लागलाय? अरे मामा, माझं तुझ्याकडे एक काम आहे. तरी मला वाटलंच, पण त्यासाठी एवढी लाडीगुडी लावायची काय गरज आहे? मला सांगायचं की डायरेक्ट. मामा, मदत करणार ना? अरे तू सांगून तर बघ. मग ऐक मामा, मला माझे बाबा कोण आहेत ना ते कळलंय. काय? अरे काय बोलायला लागलास तू अमोल? मी खरं बोलतोय मामा. तर मग काय पोळे मास्टर माझे बाबा हे कळले मला. कुणी सांगितलं तुला हे? मी जेव्हा मास्टरच्या एंगेजमेंटला गेलो होतो ना, तेव्हा माने सांगितलेल्या गोष्टी मास्टर अंकलून ऐकायला मिळाल्या. शहंशाह म्हणजे कोण? शहंशाह म्हणजे तुझा बाबा. तुला माहितीये शहंशाहच्या हॉटस्पॉटचा पासवर्ड काय होता? घेऊन टाक. हॉटस्पॉटचं नाव शहंशाह. आणि पासवर्ड घेऊन टाक. आणि तेव्हा मला कळलं की तेच माझे बाबा आहेत. मामा, कुणी मला सांगितलं नाहीये. मला सुद्धा नाही सांगितलं. तर तुला सांगतोय मामा. का नाही सांगितलंस तू? काल मामाला घ्यायला आली ना, तेव्हा मी बघितलं. मला खूप वाईटलं. आणि बाबांची पण एंगेजमेंट चालली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.